नमस्कार. शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, 40 ते 50 विद्यार्थी बाधित, 6 जणांची प्रकृती चिंताजनक, निकृष्ट भोजन व्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर, पालकांचा संताप, चौकशीची मागणी. शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय मुलांच्या वसतिगृहात रविवारी रात्रीच्या जेवणानंतर अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत 40 ते 50 विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास झाला. त्यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 7 ते 7:30च्या दरम्यान वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जेवण केले. जेवणात शेवग्याची भाजी, भात आणि पोळ्या देण्यात आल्या होत्या. जेवणानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांना अचानक मळमळ, उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. काही विद्यार्थ्यांची प्रकृती झपाट्याने खालावल्याने वसतिगृहात एकच गोंधळ उडाला. प्रकृती खालावलेल्या 40 ते 50 विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये देविदास बासंगे, राहणार ओसरली, पार्थ दिवरे, आदित्य सुरनसी, पंकज सीताराम कुवर, प्रदीप मनोहर भैया पानपाटील या 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वसतिगृह प्रशासनाने तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाने सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले असून बहुतेक विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र 6 विद्यार्थ्यांवर विशेष वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली आहे. तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप. विद्यार्थी आणि पालकांनी वसतिगृहातील निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी केल्याचा आरोप केला आहे. अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि भोजन व्यवस्थेबाबत वारंवार सूचना देऊनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा संताप पालकांनी व्यक्त केला. विषबाधेचे कारण तपासणीअंती स्पष्ट होणार. प्राथमिक माहितीनुसार जेवणात देण्यात आलेल्या शेवग्याच्या भाजीमुळे विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. चौकशीची मागणी. या घटनेमुळे समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील भोजन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पालक, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहातील अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेची तपासणी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रकार असल्याने प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा या घटनेतून व्यक्त होत आहे. नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा. आज शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांचे वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं. त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले. माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे उपचार सुरू केले. उपचारामध्ये तो क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले. इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे. थोडे घाबरून गेलेले, परंतु त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले. खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत. नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. धन्यवाद.